नमस्कार, मी नैना मुके. माझ्याकडून स्टार मीडिया मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि आजचा रंग आहे पांढरा, सफेद. आता पांढरा रंग शांतता दर्शवतो आणि शांतता दर्शवणारा रंग कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतो. आज आपण ब्रह्मचारिणी देवीची उपासना करतो आणि या देवीला खूप महत्त्व आहे. कारण हिच्या हातात कमळ, जपमाळ अशा बऱ्याच गोष्टी आपल्या पाहायला मिळतात. त्यामुळे आपण देवीला चमेली किंवा पांढरं कमळ अशा बऱ्याच गोष्टी अर्पणसुद्धा करतो. त्यामुळे माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हीसुद्धा आज ब्रह्मचारिणी देवीची उपासना करा. नाही ना, प्रत्येकाच्या आयुष्यात कलरचं वेगळं महत्त्व असतं. म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे कलर वाईज तसं आयुष्य फेस करायला लागत असतं प्रत्येक वेळी, निगेटिव्ह पॉझिटिव्ह वगैरे. आणि तूही तशी कॅरेक्टर केलीस. सो तुला जेव्हा लोक बघतात की तू नकारात्मक करते, सकारात्मक करतेस, पण त्यांना माहिती नाही की नैना रिअल लाईफमध्ये कशी आहे. सो कशी आहे त्याबद्दल पहिलं तर काय सांगतो? मी कशी आहे खरं तर म्हणजे आपणच स्वतःबद्दल काय सांगायचं हा एक मला खरंच नेहमीच हा प्रश्न असतो आणि आपणच आपल्याबद्दल काय बोलावं. अ, ज्या सोशल मीडियामधनं आणि मध्ये मी एक पॉडकास्ट केलेला त्या पॉडकास्टवरनं खूप लोकांनी मला बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या छान छान आणि लोकांना जी माझी वेगळी एक इमेज होती ती समोर आली. तेव्हा मला खूप लोकांनी असं सांगितलं की तुझं सोशल मीडिया पाहिल्यावर आणि तुझी कामं पाहिल्यावर विच इज व्हेरी डिफरंट ॲज कम्पेअर टू रिअल नैना. तर मी खऱ्या आयुष्यात खरं तर खूप एनर्जेटिक आहे. त्यामुळे मला पांढरा रंग खूप आवडतो कारण तो कुठेतरी मला असं वाटतं की मला तो शांत करतो रंग. त्यामुळे मी कशी आहे हे मला असं वाटतं हे लोकांना जाणून घेऊ दे. मी स्वतः काय स्वतःबद्दल सांगणार. कारण ऑब्व्हियसली ना मला विचारलं तर मी सांगणार नाही मी खूप शांत आहे, मी खूप गुणी आहे आणि आपणच आपल्याबद्दल किती बोलावं ना छान. नकारात्मक पात्र केल्यावरती लोकांचं असं असतं की ही खूप दुष्ट आहे वगैरे, ते असं असतं. म्हणजे लोक एका प्रकारे शिवाय द्यायला पण चालू करतात की खूप वाईट काम करते वगैरे. ते राईट. असं तुझ्या बाबतीत कधी घडलंय का की तू कुठे बाहेर गेलेस आणि तुला खूप म्हणजे बोलून गेलेस की तू असं का करतेस वगैरे येते, किंवा ते फेस म्हणजे ते प्रॉब्लेम तू फेस केलेस का? खरं तर तसा प्रॉब्लेम टू बी व्हेरी ऑनेस्टली मी फेस केलेला नाही आहे. कारण कसं झालं, जेव्हा मी गणपती बाप्पा करत होते, तेव्हा मी लक्ष्मी देवी करत होते. सो देवी म्हणून एक ऑलरेडी वेगळी इमेज क्रिएट झाली होती. त्यानंतर मी झी5ची एक वेबसिरीज केली, जी खरं तर रिअलिस्टिक आहे वेबसिरीज. त्यानंतर तू अशी जवळी राहा केलं, ज्याच्यात परत मी नेगेटिव्ह करत होते. सुखमध्ये परत नेगेटिव्ह करत होते आणि सुखमध्ये नेगेटिव्ह करत असताना खरं तर आम्ही खूप गोष्टी पाहिल्या आणि त्याचा खूप वेगळा इम्पॅक्ट लोकांसमोर आला. कारण मी जो ब्लाऊज घातला होता, ज्याच्यावर बुद्धाची प्रतिमा होती आणि मग काही लोकांची मनं दुखावली गेली. पण खरंच असा काही उद्देश आमचा नव्हता ते करताना. त्यामुळे गैरसमज खूप लवकर निर्माण होतात आणि मला असं वाटतं की ते गैरसमज निर्माण न होता आपल्याला जर काही प्रश्न असतील तर ते विचारावे. कारण नट जो असतो ना, तो प्रत्येक पात्र करताना एक वेगळा कॉस्ट्यूम घालत असतो. जसं मी नेहमी म्हणते आपलं जे काही आयुष्य हा एक कॉस्ट्यूम आहे. तसंच पात्र करताना आपण एक वेगळा कॉस्ट्यूम घालत असतो आणि तेवढा पुरतो तो कॉस्ट्यूम असतो. नंतर आपलं जे खरं आयुष्य आणि जसे आपण आहोत आपल्याला आपण तसेच वागतो, सगळे तसंच वागतो. त्यामुळे नकारात्मक एखादं कॅरेक्टर करताना किंवा एखादा रोल करताना व्यक्ती तसा असतोच असं नाही आहे. खरं तर व्यक्ती वेगळा असतो, एवढंच सांगेन मी. तू आता विषय काढले की सोशल मीडियावरती वगैरे बोललं जातं किंवा ट्रोल वगैरे केलं जातं. सो तूही अनेक पोस्ट करत असतेस, म्हणजे ते बोल्ड असू दे किंवा पारंपरिक लुकमध्ये असू दे. त्यावेळेलाही लोक खूप बोलतात की तू देवीचं कॅरेक्टर केले. सो जेव्हा देवी करत होतीस तेव्हा तुला लिमिटेशन होते का की तू त्याच प्रकारचे फोटो पोस्ट करावे किंवा वेगळ्या प्रकारचे केले तर मग लोक अजून बोलत असतात वगैरे किंवा ट्रोल करत असतात. सो तो फेस तुझ्या लाईफमध्ये आला होताच. सो ते टॅकल कसं केलं होतंस? जेव्हा मी गणपती बाप्पा मोरया करत होते तेव्हा ऑलरेडी आम्हाला चॅनलकडनं आणि प्रोडक्शन हाऊसकडनं हे रिस्ट्रिक्शन्स होतंच की तुम्ही बोल्ड पिक्चर्स पोस्ट नाही करू शकत किंवा जीन्स किंवा क्रॉप टॉप असे पिक्चरही नाही पोस्ट करू शकत. कारण देव म्हणून लोक तुमच्याकडे ज्या नजरेने बघतायत ती नजर तुम्ही बदलू नाही शकत खरं तर. त्यामुळे एक वेगळी इमेज तुमची क्रिएट होते असे पिक्चर जेव्हा तुम्ही पोस्ट करता. त्यामुळे खरं तर आम्हाला ते रिस्ट्रिक्शन होतंच आणि आम्ही त्या पिरियडमध्ये सगळ्यांनी ते सगळ्या गोष्टी चॅनल असल्यामुळे आम्ही सगळ्या त्या गोष्टी फॉलो केल्या खरं तर. पण मला असं वाटतं की
जेव्हा एखादा नट किंवा एखादा अभिनय करताना, एक कॅरेक्टर प्ले करताना त्याचं एक वैयक्तिक आयुष्य असतंच, जे प्रत्येकाचं असतं. पण पूर्ण वेळ तुम्ही तसे नाही वागू शकत. किंवा एखादा IT इंजिनियर आहे, तो प्रत्येक वेळेला बोलताना घरात सॉफ्टवेअरबद्दलच नाही बोलणार ना. घरी आल्यावर त्याचं एक वैयक्तिक आयुष्य आहे. किंवा एखादा आर्टिस्ट, जसं आम्ही एखादं पात्र प्ले करत असतो, खऱ्या आयुष्यात आम्ही वेगळं असतो अरे. पण ह्या गोष्टी खरं तर काही लोकांना समजतात, काही लोकांना नाही समजत, काही लोकं खूप पर्सनली घेतात त्या गोष्टींना. आणि मला असं वाटतं की तसं न घेता एखाद्या नटाकडे प्रामाणिकपणे पाहावं, एवढीच माझी अपेक्षा आहे, बाकी काही नाही. नाही ना, प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असतो, कारण कलाकार असेल तरी त्याच्याही आयुष्यात आहेच, कारण प्रत्येक वेळी त्याला नवीन कामाचा शोध घ्यायचा असतो किंवा त्याला त्याच्या मनासारखं काम मिळावं त्यासाठी त्याला धावपळ करायची असते. सो आणि जेव्हा एक अभिनेत्री म्हणून तू जेव्हा लोकांसमोर येतेस आणि सक्सेसफुल अभिनेत्री म्हणून वर येतेस, कारण कसं असतं की पुरुषांना यश मिळालं की लोक बोलतात की अरे वा वा, खूप मेहनत करून वरती गेले. पण जेव्हा एका स्त्रीला यश मिळतं तेव्हा चांगले बोलणारे पण असतात आणि वाईट बोलणारे पण असतात. सो असा फेस तुझ्या लाईफमध्ये आलाय का की लोक बोललेत सुद्धा, पण कधी कधी टोमणे मारून बोललेत आणि काही लोकांनी वाहवा सुद्धा केले? अ, असं खरं तर आपलीच जवळची लोकं बोलतात. कारण कसं असतं, तुम्ही सेम नाही राहू शकत प्रत्येक वेळेला. जशी 10 वर्षापूर्वी मी नाही होती, तशी मी आज नाही आहे. कारण गोष्टी बदलल्या आहेत, सिच्युएशन बदलली आहे आणि तुम्ही एका अनुभवानंतर खूप मॅच्युअर्ड होत जाता आणि त्या अनुभवामधून तुम्ही शिकता. त्यामुळे जी मी 10 वर्षापूर्वी होती किंवा ज्या लोकांबरोबर मी होती, आज त्या लोकांना मे बी असं वाटत असावं की मी लांब गेली आणि जे मला खूप जवळून ओळखतात ते म्हणतात, "तू तशीच आहेस." पण तुम्ही मे बी प्रेडिक्ट करतायत माझ्या कामावरनं किंवा माझ्या सक्सेसवरनं किंवा जे काही सुरू आहे त्याच्यावरनं की आता ती मोठी झाली आहे. पण तसं नसतं खरं तर. पण हे सांगण्यासाठी आपण पळायचं नाही लोकांच्या मागे किंवा मी कधीच नाही पळाले. जेव्हा ती लोकं मला आली आणि भेटली किंवा मी त्यांना भेटले आणि मग त्यांना ते रिअलाईज झालं की अरे नाही, तू तशीच आहेस. पण आपण सबकॉन्शियसली खूप गोष्टी ठरवतो आणि आपण एक मत मांडतो किंवा आपण एक सबकॉन्शियसली ठरवून टाकतो की ही व्यक्ती आता बदलली आहे किंवा डोक्यात हवा गेली आपण असं म्हणतो. पण तसं खरं तर काही नसतं. कारण 1 वर्षानंतर प्रायोरिटीज बदलतात ऑब्व्हियसली. म्हणजे आधी लग्नापूर्वी मी वेगळी होते. लग्नानंतर वेगळी, कारण प्रायोरिटीज बदलल्या आहेत. आणि हे प्रत्येकाचं असतं. आर्टिस्टच नसतं, हे प्रत्येकाचं असतं. नाही ना, स्ट्रगल तर सगळ्यांच्याच आयुष्यात असतं, मी तुला म्हटलंच आहे. सो तुझी स्ट्रगल लाईफ कशी होती त्याबद्दल काय सांगशील? कारण हे व्हिडिओ बघणारे आहेत जे तुझे फॅन्स वगैरे आहेत, ते ओके. इन्स्पायर होतील. सो कसं होतं तुझं स्ट्रगल लाईफ आणि ओह आतापर्यंत गॉड! सक्सेस कशी होत गेली? स्ट्रगल मला खरं तर मी स्ट्रगल नाही म्हणणार, कारण मला खूप मजा आली त्या पिरियडमध्ये. आजही येते, कारण स्ट्रगल हा मरेपर्यंत असतो. अ, आपण त्याला कसं घेतो, इट्स ऑल अप टू यू. तेव्हा स्ट्रगल काम मिळवण्यासाठी होता, मग स्ट्रगल काम टिकवण्यासाठी असतो. फेम मिळतं, मग ते फेम टिकवण्यासाठीचा स्ट्रगल असतो. त्याला सर्वाईव्ह, जसं प्रेम मिळणं खूप सोपं आहे, ते टिकवणं खूप अवघड आहे. तसंच आयुष्याच्या बाबतीत असं मला वाटतं. आणि स्ट्रगलबद्दल बोलशील तर 10 ते 12 वर्षांपूर्वी मी आधी घाटकोपरला राहत होते आणि मग तिथून मी अंधेरीला ट्रॅव्हल करायचे. तेव्हा 340 बस असायची. 2 बॅग्स घेऊन आम्ही अंधेरी स्टेशनला मी उतरायचे. तिथून इन्फिनिटी मॉलला जायचे. बिग बाजारमध्ये बॅग ठेवायचे. इन्फिनिटी मॉलच्या वॉशरूममध्ये आम्ही रेडी व्हायचो. आणि माझी एक मैत्रीण होती, अमृता पोरे आणि तेजश्री जाधव नावाची. सो त्यांनी मला सांगितलं होतं की स्वस्तिक प्रोडक्शन आहे, तिथे मेकअप हेअर केलं की मेकअप हेअर ते करतात आणि मग आपण पुढची ऑडिशन देऊ, की जेणेकरून आपल्याला प्रोफेशनल मेकअप हेअरमध्ये ऑडिशन देता येतील. कारण तेव्हा मेकअप वगैरे काही जमायचं नाही एवढं. मग आधी स्वस्तिकला जायचो, तिथे मेकअप हेअरमध्ये लुक टेस्ट द्यायचो आणि मग बाकी सगळे ऑडिशन करायचो. 6:30 वाजता लाईट गेली की परत इन्फिनिटीला यायचं, बिग बाजारमधनं आपल्या बॅग्स उचलायच्या, मेकअप काढायचा, परत 340 पकडायची आणि परत घाटकोपरला यायचं. म्हणजे हा असा सलग प्रवास 2 वर्ष चालू होता. पण त्या 2 वर्षामध्ये काम एकही मिळालं नाही, कारण बरेच ऑडिशन्स आपल्याला कळतं की काही ऑडिशन्स फक्त नावापुरती असतात. म्हणजे लिटरली आम्ही प्रत्येक दरवाजा वाजवून विचारले की एम आय फिट फॉर दी ऑडिशन? ऑडिशन चालू आहेत का? ऑडिशन हो रहा है क्या? हमारा लुक टेस्ट ले लो. अच्छा, इंट्रो तो ले लो. पण तेव्हा माहिती नव्हतं की वर्किंग स्टाईल काय आहे. पण मजा यायची खरं तर त्या प्रोसेसमध्ये, आणि त्या प्रोसेसमध्ये लोकांपर्यंत डेटाबेस गेला आणि मग नंतर लोकांचे स्वतःहून फोन यायला लागले. सो हा खरं तर प्रवास होता, पण तो खूप छान होता आणि त्या प्रवासाने खूप काही शिकवलं. नक्कीच लोकांनाही खूप काही शिकायलाही मिळेल. नाही ना, कधी कधी असं असतं की खूप आपण प्रयत्न करतोय पण काम मिळत नाही, आणि इंडस्ट्रीमध्ये एका कॅरेक्टरसाठी बरेच म्हणजे लाखो लोक असतात की त्यांना असं वाटतं की आपल्याला हा कॅरेक्टर मिळावा. सो अशा वेळी कधी कधी असं होतं की त्यांना मिळत नाही आणि ते खचून जातात, आणि कधी कधी
त्या स्टेजला जातात की सुसाईड वगैरे ते असंही होत असतं की म्हणजे ती जर तुझ्या बाबतीत म्हणजे तुझ्या ओळखीत असं कोणी आहे का की तिथपर्यंत गेलंय किंवा त्याच्या हातात कामच नाही आहे आणि त्याला आता तसे विचार यायला लागलेत, मग त्याच्यासाठी तू काय सांगू शकतो? मी एकच सांगेन, कारण खूप कामं माझ्या आयुष्यातही आली आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, घास तोंडापर्यंत येतो आणि मग तो जातो. पण जे तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि जे तुमचं आहे, ते तुमच्याकडून कोणीच, कधीच, केव्हाच हिरावून नाही घेऊ शकत. कोणीच नाही. आणि जे बेस्ट आहे तुमच्यासाठी तेच तुम्हाला मिळतं. हे मी खूप एक्सपिरियन्स केलेलं आहे. कारण मला असं व्हायचं की यार हे काम, यार हे मला का नाही मिळालं? मी इतकं लुक टेस्ट दिल्या, माझ्या फायनल लुक टेस्ट झाला, बजेटबद्दल बोलणं झालं आणि मग नंतर कळलं की 2 महिन्यानंतर तो शो बंद झाला आणि मग नंतर रिअलाईज होतं की तो आपल्यासाठी नव्हता. आणि मग रिअलाईज गोष्टी खूप वेळानंतर होतात किंवा कधी-कधी खूप लवकर होतात. पण मला असं वाटतं की जे तुमचं आहे किंवा जे माझं आहे, ते माझ्याकडून कुणीच नाही घेऊ शकत, कुणीच नाही घेऊ शकत. आणि जे माझ्यासाठी बेस्ट आहे, ते त्याने माझ्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते येणार आहे. पण पेशन्स इज दी की. ते असायला पाहिजे तुमच्याकडे. याच्यामध्ये आपल्याला वेगळं बघायला गेलं की प्रत्येकाचं म्हणजे जाडीवरून किंवा शरीरयष्टीवरून असंही खूप टोमणे मारले जातात किंवा इंडस्ट्रीमध्ये असे प्रकार तर ट्रू. घडतातच अगदी. की ही बारीकच आहे, नाही ही जाडीच आहे किंवा हिचा फेसच नाही आहे, हिचा लुक जात नाही आहे, ही बहिणीच्या कॅरेक्टरसाठी किंवा असं वेगवेगळे प्रकार असतातच तिथे. सो ते तसं तुझ्या बाबतीत घडलंय का किंवा कुठे टोमणे असे बसलेत का? टोमणे असं नाही, पण जेव्हा सुरुवातीला मी खूप बारीक होते, म्हणजे आय वॉज ओन्ली 45 kg ओन्ली. आणि मग लोकांना म्हणलं की नाही तू खूप बारीक आहेस, तुला पुट ऑन करायला पाहिजे. कट टू हेड जेव्हा मी हिंदीच्या ऑडिशनला जायचे आणि तेव्हा लोकांनी नाही नाही यू आर परफेक्ट, डोंट पुट ऑन युअर वेट. म्हणजे दोन्ही ठिकाणी खरं तर गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण मी त्याला टोमणं म्हणून न घेता एन्जॉय दी प्रोसेस. ज्याला जे बोलायचं आहे किंवा ज्याला जे कॉम्प्लिमेंट करायचं आहे ते करा. जेव्हा तुमच्याकडे रोल येतात आणि रोल लॉक होतो, त्यावेळेला काही रिक्वायरमेंट असतील की आता काही रोल आहे ज्याला मला 10 किलो वाढवायचं आहे, विच इज ॲब्सोल्युटली ओके. पण लोकांच्या कमेंट्सला मला असं वाटतं आपण फार सिरियसली नाही घेतलं पाहिजे. कारण एंड ऑफ द डे तुम्हीच स्वतःला हार्म करून घेतात. कारण त्यांना त्रास नाही होते, तुमच्या विचारांना त्याचा त्रास होतो आहे आणि त्याने तुम्ही दुखावले जातात. त्यामुळे तुमची इनर पीस जो आहे तो हलतो त्याने. त्यामुळे त्याला इतकं सिरियसली नाही घेतलं पाहिजे. म्हणजे जसं मघाशी तू म्हणाला की ट्रोल ह्या गोष्टीला, खरं तर मी नाही घेते या गोष्टीला इतकं सिरियसली. म्हणजे लोकं म्हणतायत ओके, ते त्यांचं कर्म आहे किंवा त्यांना जे वाटतंय ते त्यांचं मत आहे आणि प्रत्येकाला एक बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही काहीही बोलू नका याची जाण ठेवा. आणि त्यांचं मत आहे ते मांडतायत, दॅट इज ऑल्सो ओके. नाही मांडत आहेत तरी ओके. म्हणजे इतकं आता मी ह्या पाथला पोचलेली आहे खरं तर. नक्कीच नाही ना, कारण कसं आहे की ट्रोल करणारे पण असतात, त्यांच्या घरी त्याची आई बहीण असतात वगैरे, पण त्याचा ते कधीच विचार करत नाही की आपल्यावरती जेव्हा येत असेल किंवा आपल्या बहिणीला किंवा आपल्या आईला कोण बोलत असेल, सो तेव्हा आपण कसं रिॲक्ट व्हावं. कारण तेही आता समजा की म्हणजे अभिनेत्री किंवा कुणाला जर बोलत असणार तर ते एक वेगळ्या वेने बोलत असतात किंवा त्यांचं इंटेन्शन वेगळंच असतं. हम्म. सो तेव्हा जर समज की त्याच्या जागी कोणी दुसरं त्यांचं असेल, सो ते कसं असू शकतं? काही लोक तर ट्रोल मुद्दाम पब्लिसिटीसाठी करतात असं मला वाटतं खरं तर. कारण त्यांना हे एक्सपेक्टेड असतं की ते असतं ना, आपण म्हणतो की कुणाला तरी पिन करणं आणि मग त्याला उकसवणं. आणि मे बी त्याची लोकं वाट बघत असतात. त्यामुळे ते आपल्यावर असतं की आपण ते किती ट्रोल होऊन घ्यायचं किंवा नाही होऊन घ्यायचं. किती वेळा पंच होईल, एकदा होईल, दोनदा होईल, तीनदा होईल, चारदा होईल, नंतर तोच थकेल आणि बंद करेल. ॲज सिम्पल. त्यामुळे तुम्ही त्याला कसं घेता हे परत आपल्यावरती पण आहे. मी त्याला नाही घेतलं ट्रोल म्हणून, त्यामुळे मला त्याचा त्रास नाही झाला कधीच. नाही ना, मला तुला हे विचारायला आवडेल की तुझ्यामधली स्त्री शक्ती कधी जागृत झाली. कारण अशी एखादी सिच्युएशन की तेव्हा हां बस हे नाही पाहिजे किंवा स्ट्रॉंगली डिसिजन तू घेतलेस की मला हेच करायचं आहे, मला असंच करायचं आहे आणि त्यावेळी गेलीस. अ, प्रत्येक माणसांमध्ये 2 प्रकारच्या शक्ती असतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की एक फेमिनाईन एनर्जी आणि एक फिमेल एनर्जी आणि एक मेल एनर्जी. आणि प्रत्येकाची ती शक्ती कधी ना कधीतरी जागृत होतेच किंवा काहींची आधीपासनं असते. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला स्वतःला कळत नसतं की आपण इतक्या स्ट्रॉंगली फेस करतो आणि ती एनर्जी इतकी इझिली ॲक्टिवेट झालेली असते. आणि नंतर ती सिच्युएशन तुम्ही क्रॉस केल्यावर तुम्हाला कळतं की अरे हे मी केलं आहे. आणि मला असं वाटतं की तीच स्त्री शक्ती आहे. जेव्हा खरं तर आपल्या फील्डमध्ये सगळ्यांना माहिती आहे की खूप अप्स अँड डाऊन्स येत राहतात. म्हणजे खूप वेळेला तुम्हाला ॲक्टिंगचं काम मिळेल किंवा सिरियल मिळेल किंवा सिनेमा मिळेल असं नसतं. सो मी तो वेळ खूप युटिलाइज करते खरं तर. किंवा
माझ्या मॉडेलिंगच्या असाइनमेंट्स असतात किंवा ब्रँड्सचे कोलॅब असतात, बरेच पेड कोलॅबरेशन्स असतात. सो मी त्याच्यावरती फोकस करते आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की दे पे गुड एंड ऑफ द डे प्रॅक्टिकली. त्यामुळे त्याचा मला जास्त काही स्ट्रेस येत नाही. आणि जसं स्त्री शक्तीचं म्हणशील तर ती प्रत्येकामध्ये असते अरे, एवढंच सांगेन मी. आणि आपल्याला माहिती असतं की जसं म्हणतात ना की जर तुम्ही त्या बाईला पाहिलं तर ती लक्ष्मी पण आहे आणि ती दुर्गा पण आहे आणि ती चंडी पण आहे. फक्त तिला जागं करू नका त्या रूपात. अदरवाईज ती जर जागी झाली तर कोप होऊ शकतो. तरी तुझ्या लाईफमध्ये एखादी अशी सिच्युएशन ज्याच्यासाठी तू खूप फाईट केलेस? फाईट केली आहे. ओके. असं खरं तर काहीच नाही आहे टू बी व्हेरी. मला खूप इझिली मिळालं आहे सगळं. म्हणजे मी खूप सबकॉन्शियसली काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत किंवा लिहून ठेवते आजही मला ज्या हव्यात आणि मी त्या क्रिएट करते. त्यामुळे असं खूप मिळण्यासाठी असं की मला हे हवंच आणि मला नाही, कारण हे कळलं आहे ना आता की जे माझ्यासाठी बेस्ट आहे ते मला मिळणार आहे. सो तसा अट्टहास नाही झाला. पण आध्यात्मिक प्रवासासाठी असा खूप अट्टहास होतो. खूप गोष्टी करायच्या आहेत ज्या नाही होत आहेत आणि मग त्यासाठी खूप अट्टहास होतो आणि मग खूप चिडचिड होते आणि मग परत आपले गुरु आणून आपल्याला इथेच सोडतात आणि सांगतात की चला खूप झालं तुमचं हे आध्यात्मिक आयुष्य, खऱ्या संसारात लागा आणि काम करून अध्यात्माला सांभाळा. त्यामुळे पळवाट काढता नाही येत. तुझ्या आयुष्यातल्या तुझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या दुर्गा त्यापैकी म्हणजे कोण कोण आहेत त्यांच्याबद्दल काय सांग? माझ्या आयुष्यात पहिली दुर्गा म्हणजे माझी आई. कारण मी आईचा प्रवास खूप पाहिला आहे, कारण आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होतो आणि ऑलमोस्ट घरात गावी 55 ते 60 माणसं आहेत. त्यामुळे लहानपणी आम्ही असं आईला म्हणायचो की आम्ही खूप लहान होतो तेव्हा आणि आई, माझी मोठी आई म्हणजे काकू आणि छोटी काकू हे सगळे शेवटी जेवायच्या तेव्हा. तेव्हा लाईटही नव्हती. मला अजून आठवतं आहे अंधुक अंधुक. आणि मी असं एकदा आईला लहानपणी आईने झोपवलं होतं. लवकर जेवून लहान मुलांना झोपवतात तसं झोपवलं आणि एक झोप झाल्यावर आपण उठतो शू करायला. सो आई आणि ते सगळे जेवत होते आणि मी आईला म्हटलं की आई तू का नाही जेवली अजून? तर आई म्हणाले की मी काम करत होते. आणि मग मी आईच्या ताटात बघितलं तर भाकरी आणि चटणी होती. मग मी तिला म्हटलं की तू किती छान रस्सा भाजी केलेली बटाट्याची, तू का नाही खाल्ली? ती म्हणे भाजी संपली. मग आई मला म्हणाली त्याच्यावर की मग मी आईला म्हणाले की अगं मग तूच स्वयंपाक करते ना, तुला का नाही साईडला काढून ठेवत? तेव्हा आई मला म्हणाली होती की आईला असं वेगळं काही बाजूला काढता येत नाही. त्यावेळी खरं तर त्या शब्दांचे अर्थ कळले नाहीत, पण आज आयुष्यात खरंच ते कळतात. दुसरी दुर्गा म्हणजे माझी मावशी. कारण मावशी खूप यंग एजमध्ये आमचे काका गेले. काका पोलीसमध्ये होते आणि तिने तिच्या ज्या दोन्ही मुलांना ज्या परिस्थितीत वाढवले, म्हणजे आज तिच्या एका मुलाने इंटरनॅशनल बिझनेस मार्केटिंग केलं आणि त्याची स्वतःची कंपनी आहे एक्सपोर्टची आणि मोठा मुलगा इमिग्रेशन ऑफिसर आहे इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. म्हणजे मावशीने इतका स्ट्रगल केला आहे. मशीनवरती ब्लाउजेस शिवलेत, क्लासेस घेतलेत, ती नर्स झाली आणि कुणाकडूनही एकही रुपया न घेता इतकी स्वाभिमानी बाई मी माझ्या आयुष्यात आजवर पाहिलेली नाही. आणि तिसरी म्हणजे माझी सासू. खरं तर म्हणजे सासू म्हणण्यापेक्षा आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी आहोत, कारण आम्ही काहीही बोलू शकते मी तिच्याबरोबर. आणि मला खूप लोकांनी असतं की तू सासूला अरे तू रे कसं करते? कारण जर ते मला मुलीसारखं म्हणतात, आपण आईला अहो नाही करत ना, आपण आईला अगं आईच म्हणतो. सो तो जिव्हाळा का घालवायचा असं मला व्हायचं. आणि मी त्यांनाही सांगितलं होतं. सो दे आर ॲब्सोल्युटली ओके विथ दॅट. ते म्हणे नाही नाही तू मुलगीच आहे आमची. म्हणजे माझी माझी ज्या धाकट्या जाऊ आहेत त्या म्हणतात की कारण ती अहो-जाओ करते ना, तर ती आमच्या आईला म्हणते की नेहमी की ही तुमची मागच्या जन्मातली मुलगी आहे, म्हणून तुमच्या दोघींचं जे काही चाललेलं असतं आणि सासूबाईंचा जे काही प्रवास आहे खरं तर त्यांचा, कारण लग्नानंतर त्या कधीच माहेरी गेल्या नाहीत आणि खूप अशा परिस्थिती आल्या. त्यांनी त्या परिस्थितीत सगळ्या कुटुंबाला एकत्र घेऊन कुटुंबाला पुढे नेलं खरं तर. त्यामुळे ह्या तिघी माझ्यासाठी ग्रेट आहेत, सल्यूट आहे त्यांना. नाही ना, आता डिजिटलचं युग आहे. समज या काळात जर देवीचा किंवा दुर्गेचा वगैरे कॉल आला तर काय सांगशील? आई गं, आई गं, माझं खूप प्रेम आहे दुर्गावर. कारण मी दुर्गा सप्तशतीचे कंटिन्यू पाठ केलेत काही वर्ष सलग. म्हणजे ते करून घेतलेत. आपण कोणी नसतो करणारे, आपली पात्रताही नाही, अजिबात नाही, हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे. त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी माझ्याकडनं ते करून घेतले. मी सांगेन की घेऊन जा त्या तत्वात आणि तुझ्या शक्तीत, एवढंच सांगेन. इथलं त्यांना जर काय सांगायचं झालं तर काय सांगशील?
काय नाही, सगळं त्यांचंच क्रिएशन आहे. सगळं डिस्ट्रॉय करण्याची ताकद त्यांच्या आहे, क्रिएशनची ताकद त्यांना आहे. आपण त्यांना सांगणारे कोणी नाही आहोत आणि त्यांना सगळं माहिती असतं. त्यामुळे आपण कोण सांगणारे. आणि ना काही कलर आहेत नवरात्रीचे 9 कलर. सो ते तू कोणाला तुझ्या लाईफमध्ये आलेल्या फ्रेंड्स, फॅमिली आणि तुझ्या इंडस्ट्री रिलेटेड फ्रेंड्सना कोणाला डेडिकेट करशील आणि का करशील ते फक्त सांगायचं. नक्की. पहिला कलर नारंगी. नारंगी कलर हा ऊर्जा स्तोत्र आहे खरं तर. त्यामुळे तो कलर मी डेडिकेट करेन आईला माझ्या. पांढरा. शांत. तो डेडिकेट करेन मी माझी एक डिझायनर मैत्रीण आहे नक्षत्रा दिवेकर तिला. कारण ती अशीच आहे माझ्यासारखी. त्यामुळे तिला पांढऱ्या रंगाची जास्त गरज आहे असं मी म्हणेन. कारण आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत. खूप खूप छान मैत्रिणी आहोत. म्हणजे आम्ही सोलमेट म्हणू शकता किंवा बहिणी म्हणू शकता अशा आहोत. कारण तिने आईसारखं प्रेम करते ती आणि आम्ही भांडतोही, इतकंच भांडतो तितकंच प्रेम करतो. त्यामुळे तिला पांढरा रंग तिलाच. लाल. लाल उग्र रंग आहे थोडासा. त्यामुळे तो मी माझ्या सासूला देईन कारण तिला त्याची जरा जास्त गरज आहे. कारण ती फार शांत आहे. त्यामुळे तिला लाल रंग देण्याची गरज आहे. निळा. निळा आकाशाचा रंग आहे आणि निळा रंग माझ्या बहिणीची एक मुलगी आहे समृद्धी नावाची आणि ती जॅपनीज शिकते आहे. ती आता 10thला आणि ती 4th लेवलला आणि तिला नासामध्ये जायचं आहे. सो ती प्रिपेअर आहे. तिचा अभ्यास चालू आहे आत्तापासून. सो निळा रंग तिला कारण आकाश तिच्यासाठी वाट बघते. पिवळा. पिवळा रंग. ओ गॉड. पिवळा रंग माझी एक मैत्रीण आहे नित्यश्री ज्ञानलक्ष्मी नावाची आणि ती खूप छान रायटर आहे. त्यामुळे ती लेखणी मी तिला देईल कारण तिच्या लेखणीत खरंच खूप प्रेम आहे आणि खूप आपलेपण आहे आणि खूप डीप शीट म्हणू शकतो आपण असं लिहिते ती. त्यामुळे थोडंसं अजून एक शेड त्याच्यात म्हणून पिवळा. हिरवा. हिरवा रंग मी माझ्या नवऱ्याला देईन कारण हिरवा हा निसर्गाचा रंग आहे आणि खूप दिवस मी त्याच्याबरोबर कुठेच गेलेली नाही ऑलमोस्ट कितीतरी वर्षांपासून. सो आयदर नेचरशी कनेक्टेड तो रंग आहे आणि मला खूप आवडतं नेचर रिलेटेड किंवा अशा ठिकाणी जायला. खूप जंगल किंवा धबधबे, शांत ठिकाणं. सो तो रंग त्याला. राखाडी. ग्रे. ग्रे रंग देईन मी यश जाधव यांना कारण तो खूप ग्रे आहे खरं तर. म्हणजे नॉट इवन ब्लॅक, नॉट इवन व्हाईट, बिटवीन दी ग्रे. तो असं खेळत असतो बोलण्यातनं चालण्यातनं. सो तो ग्रे त्याला. जांभळा. जांभळा रंग. जांभळा रंग. जांभळा रंग खरं तर प्रयत्नवादी आणि शांततेचा आहे. सो तो रंग मी डेडिकेट करेन आमच्या बाबांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना. कारण ते सतत प्रयत्न करत असतात आणि ते बरेच उद्योग करत असतात. ते शांत बसतच नाही. म्हणजे ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनवतात पण सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्याच हाताने करायच्या असतात. सतत प्रयत्न, नवीन काहीतरी क्रिएशन. सो त्यांना. मोरपी. मोरपिशी जो रंग आहे खरं तर तो डेडिकेट करेन मी माझ्या दिराला म्हणजे माझ्या भावाला छोट्या श्रीनिवास यांना. कारण आयुष्यात मोराच्या पंखात जेवढे रंग तेवढं सगळे रंग हे शांतता दाखवतं आणि सगळे गुण दाखवतं खरं तर. आणि त्याला खरंच थोडीशी शांत व्हायची अजून गरज आहे का असं असं मला प्रश्न आहे पण तो झाला आहे बऱ्यापैकी. सो हा रंग त्याला. गुलाबी. गुलाबी रंग माझ्या भावाला मोठ्या भावाला संदेशला. कारण गुलाबी रंग हा थोडा रोमॅन्टिसिझमचा रंग आहे आणि आत्ता त्याला खरंच गुलाबी रंगाची गरज आहे. सो गुलाबी रंग त्याला.